नमस्कार, मी कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते। चला, आज मी तुम्हाला अस्तरवरती स्लीवची कटिंग करून दाखवणार आहे, खूप सोप्या पद्धतीमध्ये। आता इथे बघा, हे डबल करून घेतलेले आहे अस्तर, म्हणजे आपल्या दोन स्लीव्ज तयार होतील आणि बंद बाजू आपल्या बाजूला ठेवायची। आता इथे ना एल्बो बाहीची आपल्याला कटिंग करायची। आता इथे बघा, ही बाही एल्बो आहे। आता एल्बो बाहीची कटिंग म्हणजे आपल्याला उंची घ्यायची आहे। आता इथे बघा, आपल्याला ब्लाउज ह्या पद्धतीने मी उलट करून घेतलेलं आहे, हे बघा। आणि आता इथे ना मला ना या बाहीची उंची ना 9 इंच घ्यायची आहे। आता हे बघा, ही तयार 10 इंच आहे, पण मला 9 इंच घ्यायची आहे तयार, म्हणजे मी 1 इंच प्लस करून फक्त 10 इंचाची बाही घेणार आहे। आता बाही आपल्याला इकडनं माप टाकायचं आहे उंचीचं, ज्या बाजूना बंद बाजू असते त्या बाजूना। चला, इथे बघा 10 इंचाला मी मार्किंग करून घेते। हे बघा, इथे 10 इंचाला मी मार्किंग केलेली आहे इथे, आणि त्याच्यानंतर हीच मार्किंग आपल्याला म्हणजे अशी पुढे घ्यायची, म्हणजे पुढे पण आपली म्हणजे लाईन तिरकी वगैरे जात नाही। आता इथे 10 इंच कुठे येतं तिथे घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, या पद्धतीने 2 मार्किंग करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला आहे ना हे इथे। आता त्याच्यानंतर आपल्याला ही लाईन सरळ पट्टीने आखून घ्यायची पहिल्यांदा। ही बघा, ही लाईन मारून घेतलेली, म्हणजे ही उंची आपली 10 इंच आलेली आहे, तयार होईल आपली 9 इंच शिवून। आता त्याच्यानंतर आपल्याला आहे ना कुठलं माप घ्यायचं आहे ते सांगते तुम्हाला। आता आपण इथलं माप घ्यायचं आहे। आता इथून तर आपण हे माप घेतलं, पण आपल्याला इथे माप कसं घ्यायचं ते सांगते। आता हे बघा, इथे आपण आहे ना इथे मोंढ्यामध्ये ही शिलाई असते ना, तिथलं माप घ्यायचं आहे, तर ते कसं घ्यायचं सांगते आता तुम्हाला। आता इथून समजा आपण बघा या पद्धतीने असा टेप धरला असा, तर मग हे बघा असं लक्षात येणार नाही तुमच्या, आता टेप असा होईल किंवा असा होईल, त्याच्यामुळे ना एवढी सोपी पद्धत सांगणार आहे तुम्हाला। आणि इथे जी आपली फिटिंग असते ना, हे बघा, इथे आपण मोंढ्यामध्ये ही शिलाई घेतलेली असते ना, तिथलं माप घ्यायचं आहे आपल्याला। आता एक काम करायचं, आता इकडनं काय वेळेस 3 घ्यायचं किंवा 3.5 घ्यायचं ते समजत नाही ना, काय करायचं, हे बघा, आता हे मोजून घ्यायचं पहिल्यांदा। हे बघा, इथे आपण ही फिटिंगची शिलाई घेतली ना, इथे हे टेप या पद्धतीने असा ठेवायचा। हे बघा किती आलेलं आहे, 6.5 इंच। हे बघा, ही फिटिंगची लाईन आहे इथे शिलाई, आणि इथे म्हणजे हा इथले आपण कॅप हाईट घेतलेली असते, हे किती आहे 6.5 इंच। तर मग आपल्याला आहे ना आता इथूनच माप घ्यायचं आहे ना, असं माप घ्यायचं। तर मग काय वेळेस बघा इकडे टेप जातो किंवा इकडे जातो, तर मग काय करायचं आहे, याच्या सरळ आपल्याला माप घ्यायचं। तर मग इथे किती घेतलं आपण 6.5 इंच, तसंच इथे पण आपण काय करायचं 6.5 इंच घ्यायचं इथं। हे बघा कुठे आलंय 6.5 इंच इथं, हे बघा इथं। आता आपल्याला मग सरळ असा टेप ठेवायचा, हे बघा, आणि इथे आलेलं आहे, हे बघा, ही फिटिंगची लाईन किती आलेली 6.5 इंच, इथे पण 6.5 इंच आलेली। म्हणजे मोंढा कसा काढायचा आपल्याला ते सांगते मी। हे बघा, सरळ आपण टेप ठेवला फिटिंगपर्यंत, तर इथं 6.5 इंच आलेलं आहे। आता 6.5 इंच कुठे घ्यायचं सांगते मी तुम्हाला। आता आपल्याला त्याच्या आधी ना कॅप हाईट टाकून घ्यायची। आता एल्बो बाही आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची, 3 इंच किंवा 3.25 इंच। आता 3 इंच घेतली तर इथं येते, हे बघा, इथं ही झाली 3 इंच ही लाईन। आता त्याच्यानंतर आपल्याला आपण किती घेतलं 6.5 इंच घेतलं ना, तर 6.5 इंच कुठे येतं तिथपर्यंत माप टाकायचं आपल्याला या कॅप हाईटवरती। हे बघा, इथे 6.5 इंच आहे, आणि थोडंफार फिटिंग असेल ना ब्लाऊज, थोडंसं 1/2 इंच लूजिंग ठेवायचं, म्हणजे ब्लाऊज आपला एकदम असं टाईट होत नाही। आता इथे आपण 1/2 इंच थोडंसं जास्त ठेवू। हे बघा, इथे आलेलं आहे, बघू शकता, इथे कॅप हाईट आपण 3 इंच घेतली आणि हे 6.5 इंच घेतलं। हे बघा, तुमच्या लक्षात आलं मी काय सांगितलं। आता सर्वात पहिले इथे बघा आपण उंची टाकली, उंची किती घेतली आपण 10 इंच, म्हणजे शिलाई मार्जिन आपलं 1 इंच त्याच्यामध्ये प्लस आहे, तयार होईल आपली 9 इंच एल्बो बाही। आणि त्याच्यानंतर आता इथून आपल्याला आपण काय करायचं, इथे फिटिंग असते ना, हे बघा, इथे आपण मोंढ्यामध्ये फिटिंग केलेली असते ना,
ही शिलाई आहे ना, त्या शिलाईपासून असं सरळ आपल्याला असा टेप धरायचा, हे बघा या पद्धतीने. आणि ते माप किती येतं हे बघा, किती येतं ते आपल्याला मोजायचं आहे. तर इथे मी 6.5 इंच घेतलं. आता तुम्हाला मी काय बोलली, आपल्याला टेप असा इकडे जातो म्हणून मग पहिले मी काय केलं, हे मोजून घेतलं. हे बघा हे किती आलं, हे बघा हे 6.5 इंच आलं ना, म्हणून मी इथं पण 6.5 इंच घेतलं. हे बघा इथे. आणि मग इथे म्हणजे हा इकडचा भाग बरोबर, हा पण बरोबर, म्हणजे आपला टेप एकदम आपला वाकडा तिकडा होत नाही. तर इथे पण मग हे बघा आता इथे 6.5 इंच आलेलं आहे. आता इथे 7 येतं, 7.5 येतं, असं वाढत जातं, कमी होतं. आता तुम्हाला सांगते 6.5 इंच इथं आलं. मग आपण पहिले त्याच्या आधी इथे कॅप हाईट टाकून घेतली 3 इंचावरती, आणि इथे आपल्याला 6.5 इंच घ्यायचं. आणि थोडं जरी ब्लाऊज फिटिंग असलं ना, त्याच्यामुळे थोडंसं 1/2 इंच मी पुढे घेतलेलं आहे वाढवून. हे बघा म्हणजे आपलं काखेमध्ये ब्लाऊज आहे ना टाईट होऊ नये म्हणून. हे बघा इथे समजा 6.25 इंच घेतलंय. आता मी तुम्हाला सांगते, आता इथून मोजल्यावर एकदम बरोबर येतं आणि इकडनं पण बरोबर येतं, ते सांगते तुम्हाला कसं. हे बघा आता इथून आहे ना आपल्याला हे कसं काय बरोबर येतं ते मला सांगते. हे बघा इथे आपण शोल्डर जोडलेला असतो ना, इथे बाही जोडलेली असते, तिथे आपल्याला टेप ह्या पद्धतीने ठेवायचं. हे बघा इथे एक शिलाई आहे, हे बघा इथं ठेवला टेप, आणि आपल्याला फिटिंगपर्यंत मोजायचं, म्हणजे इथे आपली शिलाई आहे ना तिथपर्यंत. हे बघा बघू शकता हे किती भरलेलं आहे, 7.5 इंच. इथून दाखवते. हे बघा इथे समजा हा टेप ठेवला इथे, आणि इथे बघ 7.5 इंच, आणि बघू शकता एकदम बरोबर आहे 7.5 इंच फिटिंग. आता तुम्हाला हे पण मोजून दाखवते. या पद्धतीने इथे आपण हे बघा इथे टेप असा ठेवायचा, आणि इथे पण आपण इथे 10 इंचापर्यंत घेतलं ना, इथे ठेवायचा टेप. हे बघा बरोबर एकदम परफेक्ट भरलेलं आहे 7.5 इंच. हे बघा ह्या लाईनीवर ठेवायचं. हे बघा इतकं भरलेलं आहे, म्हणजे इकडनं मोजलं ना तरी काही हरकत नाही, किंवा असं मोजलं ना तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही. आपण ना ही लाईन आहे ना थोडीशी पुढे ओढून घेऊ इथपर्यंत. हे बघा आता पुढे तुम्हाला सांग. आता इथे दंडघेराचं माप घेऊ पहिले आपण. हे बघा किती आहे, हे बघा 4.5 इंच इथं या पद्धतीने. मग आपल्याला इथं 4.5 इंचाला मार्किंग करून घ्यायची. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच किंवा 2 इंच घेऊ शकता तुम्ही. आता आपल्याला ही लाईन इथे जोडायची आहे, आणि तुम्हाला सांगते आता इथे आपण पुढे आपलं इथे पण आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. हे बघा ही फिटिंगची लाईन आहे, आणि ही मार्जिनची लाईन आहे आपली. हे बघा हे लाईन मारून घेतलेले आहे. आता आपल्याला हे आपण घेतलं तर बघा 6.5 इंच आणि 1/2 इंच आपण लुजिंग दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता इथे बघा टेप असा सरळ ठेवायचा, आणि ह्या पद्धतीने असा फोल्ड करायचा, आणि त्याचं निम्म आपल्याला घ्यायचं, तिथे आपल्याला असा पॉईंट द्यायचा किंवा लाईन मारायची ह्या पद्धतीने. आता आपल्याला हीच लाईन इथे जोडून घ्यायची, म्हणजे वरती न्यायची इथपर्यंत. आता आपल्याला बॅक साईडचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने इथून आपण 1.25 इंचाला या लाईनीवर मार्किंग करायची इथे. हे बघा मी टेप बघा कुठे ठेवला आहे, 1.25 इंच या लाईनीवर मार्किंग केली आहे. आता आपल्याला इथून 1 इंच घ्यायचं आहे, इथून पण. हे बघा ही लाईन आहे आपली, इथून 1 इंच घ्यायचं. हे बघा चला आता मी तुम्हाला सांगते आकार कसा द्यायचा. इथून 1.25 इंच घेतलं, आणि 1.25 इंचापासून परत आपल्याला 1/2 इंच ह्याच रेषेवर मार्किंग करून घ्यायची आधी, पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी. आता तुम्हाला सांगते आपला बॅक साईडचा मुंडा इथून जाणार आहे, आणि फ्रंट साईडचा मुंडा इथून जाणार आहे. सांगते कसं आता बघा इथून आपल्याला सरळ यायचं आहे 1 इंचापर्यंत, आणि इथून आपल्याला हलक्या हाताने हे बघा हा पॉईंट आपल्याला असा इथं जोडायचा. त्याच्यानंतर इथून आपल्याला हलक्या हाताने असा फिटिंगपर्यंत इथं जोडायचा. आता तुम्हाला डार्क करून दाखवते मी. हे बघा हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार झालेला आहे. आता पुढच्या मुंड्याचा आकार कसा घ्यायचा
आता इथूनच आपल्याला सुरुवात करायची. इथे आपण लाईन ओढली ना, तिथूनच आपल्याला सुरुवात करायची. पहिल्यांदा हलक्या हाताने हे बघा, इथून आपल्याला असं जोडायचं, इथं आणायचं आणि इथून आपल्याला इथं नाही जोडायचं. इथून सांगते मी काय करायचं. इथे आपण फिटिंग घेतलेली आहे, तिथून आतमध्ये यायचं 1 इंच. हे बघा इथं आली. तर आपल्याला हा आकार पुढच्या मुंड्याचा इथून 1 इंचापर्यंत जोडायचा आहे. तर मग आता इथून बघा सुरुवात करते. अशी इथपर्यंत आली. इथून आपल्याला इथं जोडायचं या पद्धतीने. मी डार्क करून दाखवते. हे बघा, बघू शकता इथं आकार तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे. चला आता मी तुम्हाला कटिंग पण करून दाखवते. आता ही मार्जिनची लाईन आहे ना, तिथून आपल्याला कटिंग करायची पहिले. हे बघा, आता आपल्याला इथून आपल्याला हा बॅक साईडचा मुंडा आहे तो कट करायचा पहिले. इथे फिटिंगची लाईन आहे तिथे कट मारून घ्यायचं आपल्याला. आणि इथे आपला सेंटर येतो मध्यभागी, तिथे पण कट मारून घ्यायचा. बाही आपल्याला ओपन करून घ्यायची. आता हा फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार आहे तो कट करायचा. बघू शकता किती सुंदर आकार आलेला आहे. हे बघा, या पद्धतीने बाहीची कटिंग करून बघा, खूप छान आकार येतो. अजिबात झोळ चुण्या येते नाही. चला, व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद.